नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. ये बात ये बात ये बात. खूप मेहनत होती आमच्या समोर, भयानक मेहनत होती. या गोष्टीला सामोरं जाणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे, खूप कठीण आहे. आणि परीक्षकाची भूमिका साध्य करणं खूप कठीण आहे. आणि ते कसे असतील, गाणारे व्यक्ती कसे असतील सांगू शकत नाही. प्रत्येकाला सूर असतो असं नाही आहे, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सूर असतो असं नाही आहे. देवाने प्रत्येकाला वेगवेगळा सूर, वेगवेगळा कंठ दिलेला आहे. पण तरी पण आम्ही त्याच्यातून आम्हाला जे वाटलं ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. डुएटमध्ये खरंच कोणी चांगलं नव्हतं, फक्त त्यातलं एकच होतं चांगलं, तर आम्ही एकच नंबर देणार होतो. पण कार्यकारी मंडळी यांचं खूप आग्रह झाला की तुम्ही अजून एखादं तरी द्या. पण काय आम्हाला नाईलाज झाला आहे. सरस्वती मातेशी काय खोटं नाही बोलू शकत आम्ही कधीच. आम्ही सरस्वतीचे पुजारी आहोत, तिची साधना करतो. तिच्याशी खोटं बोलणं आम्हाला उचित वाटत नाही. म्हणजे नाही बोलू शकत तिच्याशी खोटं. एखाद्या वेळेस आईशी बोलू शकतो खोटं, एखाद्या वेळेस माझ्या आईशी मी खोटं बोलू शकतो, पण सरस्वती मातेशी मी खोटं नाही बोलू शकत. का? एकीने मला जन्म दिला आहे ना, एकीने मला तारलं आहे. म्हणजे संगीत विभागामध्ये माझं नाव जे आहे, जरी मला एकीने जन्म दिला असेल, एका सरस्वतीने मला जन्म दिला आहे आणि एका सरस्वतीने मला तारलं आहे. त्याच्यामुळे मी खोटं बोलणं हे शक्य नाही आहे. आणि गाण्याशी ते नव्हेच नव्हे, नक्कीच नाही. आणि खूप चांगले नियोजन तर अतिशय उत्तम होतं तुमचं सगळ्यांचं. खरंच अतिशय उत्तम नियोजन. एकदा नियोजनासाठी टाळ्या होत्या. खूप छान नियोजन आहे हे. असं लाईव्हसाठीचं सुद्धा नसतं, लाईव्ह प्रोग्रामसाठी सुद्धा इतकं मोठं नियोजन नसतं. एखादा लाईव्ह या असेल ना, समजा स्पर्धा असेल, त्याच्यासाठी सुद्धा एवढी मोठी मेहनत केली जात नाही. एकदा या कार्यकारी मंडळींसाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. सोलोमध्ये आम्हाला असं एक असं जाणवत होतं की काय नक्की होतं आहे. म्हणजे नक्की ते व्हॉईस यांना येत होता की नाही, की बाबा टेम्पोला खूप कमी जास्त इकडे तिकडे, कोणीतरी पुढेच पळते, कोणीतरी मागेच राहते, असं होतं. पण त्यातल्या त्यात आम्ही जे सुराला चिटकून होते आणि तालाला धरून होते त्यांना आम्ही बक्षीस दिलेलं आहे. यावर्षी नव्हे तर दुसऱ्या वर्षी कोणाचा तर नंबर येईल. यावर्षी ज्यांना दिलेला आहे त्यांचं तर मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांना नाही मिळालं त्यांचं अजून मनापासून अभिनंदन करतो की पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या आणि चांगलं परफॉर्म करा आणि इथून नंबर नक्कीच घेऊन जा. आणि त्या दोन आजी होत्या बघा, की काय त्यांच्या मेहनतीला दाद द्यायला पाहिजे की या वयातसुद्धा ह्या जोपासतात. त्यांची आवड जोपासणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की मी यांच्या वयाचा होईल तेव्हा माझा आवाज नक्की लागेल की नाही, हा मला प्रश्न आहे. हे एकदा आजी उभ्या राहा. वा 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 वा. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. ही तुमच्या वयाला तुम्ही साजेसं करताय की आज आम्हाला एक आशीर्वाद आहे, तुमच्यामुळे एक आशीर्वाद मिळतो आहे की तुम्ही तुमची ही सेवा जोपासताय, गाणं जोपासताय आणि त्याच्यामुळे आम्हालाही काहीतरी शिकायला मिळतं. आम्हीही तुमच्या वयात असेल तेव्हा नक्की ही सेवा नक्की आमची जोपासण्याचा प्रयत्न करत राहू. नक्कीच. धन्यवाद. रसिका हो, काही मुद्दे मी इथे लिहून घेतलेत. प्रत्येक स्पर्धकाला जेव्हा स्पर्धेत भाग घेताना त्याने अचूक गाण्याची निवड केली पाहिजे जे आपल्या आवाजाला सुटेबल असेल. आणि माझे गुरुजी असं एकदा मला सांगितलं होतं, गाण्यामध्ये जर सूर आई असेल तर ताल म्हणजे बाप आहे. आणि ह्या आई बाबांची जर पूजा व्यवस्थित केली तर गाण्याचा प्रवास व्यवस्थित होतो. तर सर्व स्पर्धकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गाण्याचं सादरीकरण करताना घाई करू नका. तालाचा विचार करा. सुरात तर सर्वजण असतात पण तालाला खूप कठीण काम असतं. आणि त्याच्यामध्ये कराओकेवर जर गायचं झालं तर एक जरी बीट गेला तरी ट्रॅक मिस होऊ शकतो. कराओकेवर गाणं तेवढं सोपं नाही जेवढं आपल्याला सोपं वाटतंय तेवढं. खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमची अशीच प्रगती होत राहो. आणि आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मुरलीधर कलामंच यांचे देखील मी आभार मानतोय. आणि ही गाण्याची स्पर्धा अशीच तुमच्याकडून राबवत राहिलं तर खूप बरं होईल आणि चांगले चांगले सिंगर इथे घडतील. धन्यवाद देतो. आता आपण
सोलोसाठी ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आपण सोलो या गाण्यामध्ये 2 उत्तेजनार्थ दिलेले आहेत आम्ही. एकाला प्रशस्तीपत्रक आहे आणि एकाला ट्रॉफी आहे असं नियोजन केलेलं आहे. म्हणजे कार्यकारी मंडळांच्या नियोजनानुसार आम्ही असे उत्तेजनार्थ काढलेले आहेत. तर 2 नंबरचं उत्तेजनार्थ जे आहे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी गाणं जे म्हटलेलं आहे मोहन शेठ चलते चलते. हां, प्रमाणपत्र रेडी नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही धीर घ्या आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. वा वा. उत्तेजनार्थ 1 सचिन मेहता ज्यांनी पहिलं गाणं गायलं बघा बाप. वा वा वा. बाप हे गाणं जे गायलं सचिन मेहता या. खूप छान सादरीकरण होतं पहिलं तुमचं. सर तुम्ही इकडे आला तरी चालेल. तुम्ही या सर इकडे सर. या. उत्तेजनार्थ 2 नंबर मोहन शेठ चलते चलते. सोलो उत्तेजनार्थ 1 नंबर सचिन मेहता. खूप छान. वडिलांची काय भूमिका असते खूप छान तुम्ही लोकांसमोर मांडली. सोलोमधील 3ऱ्या नंबरला आहेत मेरे रश के कमर. वा या. अभिजित मेथा. खूप छान सादरीकरण आणि अचूक गाण्याची निवड. लिरिक्स न बघता खूप स्वतःला आनंद घेऊन गायले. एकदा जोरात टाळ्या द्यायला पाहिजे सरांसाठी. क्या बात आहे. सुंदर सादरीकरण खूप छान होतं. सर तुमचा संगीतमय प्रवास असाच होत राहो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही डॉक्टर आहात ना. वा वा क्या बात. संगीत प्रवास नक्की असा जोपासा. दुसऱ्या नंबरला आहेत खूप उत्सुकता वाढलेली आहे. कोण असेल कोण असेल. कृष्णाचा पितांबर कुठे. पिवळा पितांबर या या. द्रौपदीशी बंधू शोभे नारायणा. वा. खूप सुरात गायल्या आणि ती गोष्ट खरोखर आमच्यापर्यंत पोहोचली. खूप छान गायला तुम्ही. खूप मस्त. पैसे पडून देऊ नका. बाकी सगळे पडले तरी चालेल. वा. खूप मनापासून तुमचं अभिनंदन. अशीच वाटचाल तुमची चालत राहो. माझ्या सगळ्यात चांगल्या कामांची सुरुवात मी आमच्या समाजाच्या स्टेजवरनं केली. मी डॉक्टर झाले तरीसुद्धा मी समाजात प्रॅक्टिस चालू केली होती. आधी मी नाटकासाठी सुद्धा आमच्याकडे मुंबईमध्ये नाटकात काम केलं. तेव्हाही मी आमच्या समाजाचा मला एवढा आधार होता आणि आज पहिलं गाणं मी स्टेजवर म्हटलं ते सुद्धा आमच्या समाजाच्या स्टेजवर. त्यामुळे धन्यवाद समाजालाच. पहिलं पारितोषिक सोलो सिंगिंग पहिलं पारितोषिक आहे. गाणं होतं कोण असेल. ये बात चाफा बोले ना.
मला असं वाटलं की चाफा बोले ना, चाफा चाले ना, नक्की दवाखान्यात गेला की काय चाफा, पण नाही, खऱ्या अर्थाने तो या इथेच होता. या, खूप खूप मनापासून तुमचं अभिनंदन. एकदा जोरात टाळ्या झाल्या ताईसाठी. तुमच्या टाळ्या कमी पडतात म्हणून ते जोरात वाजते. झालं? ओके. डुएट सॉन्ग, द्वंद्व गीत. दुसऱ्या नंबरला आहेत छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. या, राजेंद्र मेहता आणि प्रणिता शेट. अभिनंदन. तिथे त्या बसून तिथे ना नामस्मरण करत होत्या, मी त्यांना पाहिलं. खरं की नाही? देव तुमच्या हाकेला नक्कीच धावला, 100%. टाळ्या. राजेंद्र मेहता आणि प्रणिता शेट. आता जे आम्ही पहिला नंबर जे दिलाय ना, ते खऱ्या अर्थाने कृष्णाचं नाव आहे. खऱ्या अर्थाने कृष्णाचं नाव आहे. खरंच ती जोडी, क्या बात, मोहन मीरा, ये बात. कृष्ण आणि राधा, ये बात. मोहन आणि मीरा. मीराबाई कृष्णाची भक्त होती, पण तुमची पत्नी आहे इथे. वा, क्या बात. खूप खूप मनापासून तुमचं अभिनंदन. वा, अशीच सेवा जोपासत राहा कायम. टाळ्या जोरात. ही आजची जी बक्षिसं आहेत, सोलोमधली 3, ड्युएटमधली 2 आणि उत्तेजनार्थ, ती सगळी इंदापूरचे उपसरपंच श्री समीरभाई मेहता यांनी स्पॉन्सर केलेली आहेत. सगळ्या ट्रॉफीज, प्रमाणपत्र आहेत त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. तर समीरभाई धन्यवाद. आणि आता आजचा हे कार्यक्रम संपण्यापूर्वी 2 अजून कार्यक्रम बाकी आहेत, ज्याच्यामध्ये ज्येष्ठांना उत्तेजन काय नाव त्यांचं? आणि शांता मेहता यांना मी स्टेजवर बोलवतोय. त्यांनी उत्तेजन बक्षीस द्यायला स्टेजवर यायचं आहे. आणि समीर, तर याच्यानंतर सुबोधबाई आभार प्रदर्शन करतील आणि नंतर आपल्या परीक्षकांचं एक एक गाणं होईल. जोरदार आवाजात टाळ्या होऊन जाऊ द्यात.